ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग एम.कॉम सेमिस्टर 3 या विषयामधील अकाउंटिंग ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज या टॉपिकमधील डिव्हिडंड पेड फॉर लास्ट इयर अँड प्रोव्हिजन फॉर करंट इयर गिवन या प्रॉब्लेमचा आपण अभ्यास करणार आहोत. You are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2018 and a balance sheet as on that date from the trial balance for the year ended 31st March 2018 and adjustment given in the respect of car Consumers Cooperative Society Bombay. या ठिकाणी आपल्याला खार कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीचे दिलेले आहे इन्फॉर्मेशन आणि जे ट्रायल बॅलन्स दिलेले आहे आणि जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला या ठिकाणी फायनल अकाउंट बनवायचं आहे. त्यामध्ये ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायचं आहे. पाहूया त्यांची इन्फॉर्मेशन काय आहे. शेअर कॅपिटल 50,000, कॉल्सिनेरेस 5,000, रिझर्व फंड 7,500, डेव्हलपमेंट फंड 2,500, ओपनिंग स्टॉक ऑफ consumers goods 55,000, furnitures 24,000, education fund 4,000, creditors for purchases 10,000, sundry debtors 15,000, commission payable 2,000, salaries 35,500, commission 8,700, rent and taxes 10,000, postage 1,350, traveling and conveyance 1,200, printing and stationery 1,500, dividend paid for 2017-18 4,500, audit fees 2,000, interest on investment to 1,200, profit and loss appropriations account balance 5,000, equipment 30,000, equipment 10,000, admission fees 250, purchases 8 lakh, then carriage and coolie charge 20,000, investment 50,000, sales 10,30,000, cash in hand 12,500 and cash at bank 85,000. अशा प्रकारे हे आपलं ट्रायल बॅलन्स आहे. कॅरेज अँड कुली चार्जेस, इन्व्हेस्टमेंट, सेल्स, कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँकच्या अमाऊंट या पेजवर दिलेल्या आहेत. आता आपण पाहूया ॲडजस्टमेंट कोणत्या कोणत्या दिलेल्या आहेत. आउटस्टँडिंग रेंट पेएबल ऑन 31st March 2018 वॉज ₹500. आउटस्टँडिंग रेंट दिलेला आहे आपल्याला ₹500 ॲड करायचे आहेत. आउटस्टँडिंग सॅलरी रिपेएबल ऑन 31st March 2018 वॉज ₹1,000. सॅलरीमध्ये सुद्धा आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे. आउटस्टँडिंगचीच आहे ॲडजस्टमेंट ही, त्याच्यामुळे ही जी अमाऊंट दिलेली आहे ती आपण ॲड करणार आहोत. ऑफ द सॅलरी, थर्ड ॲडजस्टमेंट, ऑफ द सॅलरी पेड 1,000 वॉज ॲन ॲडव्हान्स टू एम्प्लॉई ऑन 31st March 2018. नेक्स्ट, interest accrued on investment ₹1,000. Directors recommend 10,000 dividend to its shareholders and transfer of ₹500 to development fund. 6. Charges 5% depreciation on furniture. Closing stock of consumers goods is valued at cost ₹70,000. And next, provide ₹100 फॉर एज्युकेशन फंड. हा आपला प्रॉब्लेम असणार आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला जे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत त्या सगळ्या ॲडजस्टमेंटच्या डबल इफेक्ट होणार, सेकंड इफेक्ट पण होणार असतो, करायचाच असतो कारण तो नियम आहे.
आउटस्टँडिंग म्हटल्यावरती आपण ॲड करतो, प्रिपेड म्हटल्यावरती लेस करतो. हा रूल आपल्याला माहीत आहे. डेप्रिसिएशन हे फर्निचरवरती आपल्याला चार्ज करायचे आहे 5%. ते चार्ज करणार आहोत. त्याचे पण 2 इफेक्ट होणार. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला फर्निचरमधून आपण ती अमाऊंट लेस करणार आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईडला ती अमाऊंट आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत, ॲड करणार आहोत. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, त्याचे पण 2 इफेक्ट होतात. म्हणजे ह्या सगळ्या ॲडजस्टमेंट ज्या दिलेल्या आहेत त्या ऑल ओव्हर प्रॉब्लेममध्ये त्या ॲडजस्टमेंटचा अभ्यास आपला ज्युनियर कॉलेजमध्ये झालेला आहे. 11वी-12वीचं ज्यावेळेस फायनल अकाउंट आपण शिकतो त्यावेळेसच हे ॲडजस्टमेंट आणि हे जे पोस्टिंग आहे त्याचा अभ्यास झालेला आहे. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला फक्त एक अकाउंट एक्स्ट्रा ओपन करायचं आहे, ते म्हणजे मेमोरंडम प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट. हे अकाउंट आहे ओन्ली फॉर प्लॅन फॉर डिस्पोजल ऑफ सरप्लस फंड. म्हणजेच की याच्यामध्ये इथपर्यंतच आपल्याला सरप्लस ट्रान्सफर करायचा आहे. जो नेट प्रॉफिट आपला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये येणार आहे तो आपण ॲप्रोप्रिएशन अकाउंटला सेंड करणार आहोत. पण ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्ये जो फरक येणार आहे तो आपण पुढे बॅलन्स शीटला ट्रान्सफर करणार नाही आहोत. कारण या ठिकाणी नोट दिलेली आहे, मेमोरंडम ॲप्रोप्रिएशन शुड नॉट बी ॲडजस्ट इन द बॅलन्स शीट. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, हा प्रॉब्लेम अशा प्रकारे सोडवणार आहोत की जोच फरक ॲप्रोप्रिएशन अकाउंट येणार आहे तो ॲप्रोप्रिएशन अकाउंटमध्येच राहणार आहे, आपण तो पुढे ट्रान्सफर करणार नाही आहोत. आता प्रॉब्लेम सोडवूया. खार कंझ्युमर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 हे आपलं ट्रेडिंग अकाउंट असणार आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असणार आहे. प्लॅन फॉर डिस्पोजल ऑफ सरप्लस फंड, मेमोरंडम प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन्स अकाउंट आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खार कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018. अशा प्रकारे आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायचं आहे. आपण आता प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. हा अशा प्रकारे आपला प्रॉब्लेम असणार आहे. ऑल ओव्हर सेम ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. या ठिकाणी हा प्रॉब्लेम सोडवलेला आहे. सेम आपल्याला फायनल अकाउंटसारखा हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. फायनल अकाउंटच आहे हे, फायनल अकाउंटसारखा नाही. खार कंझ्युमर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी ट्रेडिंग अकाउंट आपण इथे बनवणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचं पोस्टिंग करतो हे सगळ्यांनाच माहीत आहे. परचेस, ओपनिंग स्टॉक्स, सेल्स, क्लोजिंग स्टॉक, त्यानंतर कॅरेज, या इनवर्ड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण इथे पोस्टिंग करतो. आपण पाहूया सुरुवातीला टू ओपनिंग स्टॉक ऑफ कंझ्युमर गुड्स 55,000. आपण हे अमाऊंट इथून घेतलेली आहे 55,000, त्याचं पोस्टिंग इथे केलेलं आहे. त्यानंतर टू परचेस ऑफ गुड्स ₹8 लाख या ठिकाणी आपण घेतलेले आहे. परचेस ऑफ गुड्स 8 लाख रुपीज. देन टू कॅरेज अँड कुली चार्जेस ₹20,000. या ठिकाणी पहा सगळ्या अमाऊंट आपण प्रॉब्लेममधूनच घेतलेल्या आहेत. त्यानंतर बाय सेल्सची अमाऊंट आहे ₹10,30,000 या ठिकाणी इथून घेतलेली आहे आपण. आणि क्लोजिंग स्टॉक ही आपली ॲडजस्टमेंट आहे. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आपण क्लोजिंग स्टॉक ऑफ कंझ्युमर्स गुड्स इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ₹70,000 ते आपण इथे घेतलेले आहे. ट्रेडिंग अकाउंटला जेवढे पर्टिक्युलर्स आपण पोस्टिंग करायला हवे आहेत तेवढे पर्टिक्युलर्स आपण पोस्टिंग केलेले आहेत. त्यानंतर आपले टोटल आलेले 11 लाख रुपये आणि आपल्याला इथे प्रॉफिट झालेला आहे. टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2,25,000 रुपयाचा इथे प्रॉफिट झालेला आहे. तो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. अशा ठिकाणी इथे 2,25,000. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशा प्रकारे आपण ओपन करतो. बऱ्याचदा ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एकत्रितच ओपन केलं जातं, पण अशा प्रकारे ओपन केलं तरी चालू शकतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. या ठिकाणी ॲडजस्टमेंट केलेले आहेत. नेहमीप्रमाणे आपण इनर कॉलम तयार करून घ्यायचा आहे. जर सवय असेल तर आपण इनर कॉलममध्ये
हे जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे ते करणार आहोत. या ठिकाणी पहा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2018 टू सॅलरी. जेवढे काही खर्च असतात तेवढे सगळे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. टू सॅलरी 35,500, सॅलरीची अमाऊंट आहे 35,500 आणि त्याच्यावरती ॲडजस्टमेंट पण आहे 1,000 रुपीज आउटस्टँडिंग ॲड करायचे आहेत. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. बाय ग्रॉस प्रॉफिट चुकून या साईडला आलेला आहे, तो या साईडला आपण घेतलेलाच आहे. डबल इथं आलेला आहे, तो मी खोडलेला आहे असा पेन्सिलने. त्यामध्ये आपण आउटस्टँडिंग सॅलरी 1,000 केलेली आहे. आपले टोटल आलेले आहे तर 36,500 आणि ॲडव्हान्स 1,000 रुपीज. या ठिकाणी पहा, ऑफ द सॅलरी पेड ₹1,000 वॉज ॲज ॲडव्हान्स टू एम्प्लॉई ऑन 31 मार्च 2018. हे आपण काय केलेलं आहे, ॲडव्हान्स आहेत ते लेस केलेले आहेत. त्याच्यामुळे आपले ॲडव्हान्स दिलेले असल्यामुळे आपण आहे त्या सॅलरीतनं 1,000 रुपये कमी करणार आहोत, कारण आपण ते पैसे एक्स्ट्रा दिलेले आहेत. म्हणून 36,500मधून 1,000 वजा केले ॲडव्हान्स, आपली अमाऊंट आलेली आहे 35,500. म्हणजे सॅलरीची जेवढी अमाऊंट आहे तेवढीच अमाऊंट इथे राहिलेली आहे. त्यानंतर टू कमिशनच्या अमाऊंट इथे घेतलेली आहे आपण. टू रेंट अँड टॅक्सेस 10,000. आउटस्टँडिंगच्या ॲडजस्टमेंट आहे आपल्या इथे 500 रुपये, ते आपण घेतलेले आहे. आणि आउटर कॉलमला टोटल घेतली आहे 10,500. टू पोस्टेज 1,350. टू ट्रॅव्हलिंग कन्व्हिन्सच्या अमाऊंट आहे 1,200. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ऑडिट फी, कॉन्ट्रीब्युशन टू एज्युकेशन फंड, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, ह्या सगळ्या आपण घेतलेल्या आहेत प्रॉब्लेममधून. इंटरेस्ट ग्रॉस प्रॉफिट आपण इथून घेतलेला आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 5,000 आणि ॲड ॲक्रूड 1,000 रुपीज. हे सगळे ॲडजस्टमेंटमधून घेतलेले आहेत आपण. आणि आपली बाय ॲडमिशन फी या ठिकाणी 250 रुपये आहे. याची सगळ्याची टोटल आलेली आहे 2,31,250. आणि ह्याची आपण टोटल दोन्ही बाजूला केलेली आहे. नेट प्रॉफिट ट्रान्सफर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,69,700. अशा प्रकारे ही 1,69,700 अमाऊंट आपण या ठिकाणी ॲप्रोप्रिएशन अकाउंटला ट्रान्सफर केलेली आहे. त्यानंतर बाय लास्ट इयर्स बॅलन्स 30,000 रुपये आहे, तो आपण घेतलेला आहे. या ठिकाणी पहा, इथे दिलेला आहे तो प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट बॅलन्स, तो आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर डिव्हिडंड पेड 4,500 इथून अमाऊंट घेतलेली आहे. देन डिव्हिडंड पर्पज द करंट इयर 4,500 तीच अमाऊंट. द रिझर्व फंड 25% ऑन 1,69,700 1,69,700. म्हणजे जो नेट प्रॉफिट आपला आलेला आहे त्याच्यावरती 25% रिझर्व फंड आपण चार्ज केलेला आहे. आणि तो रिझर्व फंड जेव्हा चार्ज केलेला आहे तेव्हा आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे 42,425. त्यानंतर डेव्हलपमेंट फंड आहे आपला 500. आणि या सगळ्याची टोटल करून आपल्याला या ठिकाणी बॅलन्स कॅरीड फॉरवर्ड टू बॅलन्स शीट असं लिहिलेलं आहे. 1,99,700 अशी टोटल आलेली आहे. आणि 1,47,775 ही आपली काय आलेली आहे, फरक आलेला आहे. पण या ठिकाणी जो नियम आपल्याला सांगितलेला आहे, मेमोरेंडम ॲप्रोप्रिएशन शुड नॉट बी ॲडजस्टेड इन बॅलन्स शीट, तो आपण इथे ॲडजस्ट करणार नाही आहोत. आता आपण बॅलन्स शीट तयार करूया. नेहमीप्रमाणे इथे आपल्याला फक्त काय नसणार आहे, बॅलन्स शीटमध्ये पार्टनर नसणार आहेत. बाकी सगळ्या गोष्टी आपण बॅलन्स शीटमध्ये पोस्टिंग करू शकतो. शेअर कॅपिटल, ऑथोराइज शेअर कॅपिटल ₹4 ईच. सबस्क्राईब शेअर कॅपिटल इथे आपल्याला दिलेले आहेत 50,000 आणि कॉल्स इन एरियस 5,000 इथे दिलेले आहेत. पहा, ते लेस करायचे आहेत कोणत्या अमाऊंटमधून, शेअर कॅपिटलची जी अमाऊंट आहे डायरेक्ट बिझनेसची अमाऊंट, त्या अमाऊंटमधून आपण कॉल्स इन एरियस अमाऊंट ही वजा करणार आहोत. आणि वजा केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते 45,000. त्यानंतर पाहूया कॅश अँड बँक्स बॅलन्स. कॅश इन हँड अँड कॅश बँक बॅलन्स 85,000 अँड 12,500.
या ठिकाणी पहा अमाऊंट इथून घेतलेले आहेत कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक. त्यानंतर फॉर्मॅटनुसार आपण इन्व्हेस्टमेंट घेतलेले आहेत. इन्व्हेस्टमेंट आपली 50,000ची आहे. इन्व्हेस्टमेंट इथे पहा इन्व्हेस्टमेंट 50,000 ते आपण इथे घेतलेली आहे. लोन्स आपले नाही आहेत त्याच्यामुळे आपण नील असं लिहिलेलं आहे. सन्ड्री डेटर्स 50,000. सन्ड्री डेटर्स 50,000. त्यानंतर सन्ड्री ॲडव्हान्सेस सॅलरी ॲडव्हान्सेस 1,500. सॅलरी ॲडव्हान्स आपल्याला कुठे मिळालेले आहे? ॲडजस्टमेंटमधून आपण ते घेतलेले आहेत 1,500 या ठिकाणी. त्यानंतर रिझर्व अँड फंड पाहूया याच्यामध्ये काय आहे. अदर फंड्समध्ये आपल्याला रिझर्व फंड बॅलन्स दिलेला आहे 7,500. डेव्हलपमेंट फंड आहे बॅलन्स. डेव्हलपमेंट फंडचं बॅलन्स आहे. एज्युकेशन फंड 4,000. त्यामध्ये आपण ट्रान्सफर फी आहे 100. टोटल आली 4,100. त्यानंतर या सगळ्या नील अशा ज्या गोष्टी दिलेल्या आहेत इथे त्या आपण मेन्शन नाही केल्या तरी चालू शकते. जेवढे पोस्टिंग आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिले तेवढेच केले तरी चालतात. स्टाफ प्रोव्हिडंट फंड, सिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन, डिपॉझिट, करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन ह्या गोष्टी सगळ्या नील आहे. त्याचे कोणतेही पोस्टिंग प्रॉब्लेममध्ये दिलेले नाही आहे. क्रेडिटर्स 10,000. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, रेंट, कमिशन अँड सॅलरी या सगळ्याची टोटल केलेली आहे 13,500 आपण बाहेर घेतलेले आहे आउटर कॉलमला. त्यानंतर लायबिलिटी साईडला काय केलेलं आहे? करंट ॲसेट त्याच्यामध्ये स्टॉक आहेत 70,000. फिक्स ॲसेटमध्ये फर्निचरवरती ॲडजस्टमेंट आहे ती लेस करून आपल्याला आउटर कॉलमला अमाऊंट लिहिलेली आहे 22,800. इक्विपमेंट्स 10,000 अँड अदर आयटम्समध्ये प्रीपेड इन्शुरन्सची अमाऊंट नाही आहे. इंटरेस्ट ॲक्रूडची अमाऊंट 1,000 ही आहे ॲडजस्टमेंटचा सेकंड इफेक्ट. आणि फर्निचरच्या वरती जी डेप्रिसिएशन चार्ज करायचा आहे त्याचा हा पहिला इफेक्ट इथे आहे आणि सेकंड इफेक्ट आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग रेंट जे आहे आपण याचा इफेक्ट आपण इथे घेतलेला आहे सेकंड इफेक्ट. आणि सॅलरीचा आणि कमिशनचा सुद्धा सेकंड इफेक्ट इथेच घेतलेला आहे. दोन्हीची टोटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 25,500 आणि जो नेट आलेला आहे आपला या ठिकाणी तो आपण इथे घेतलेला आहे. म्हणजे नेट प्रॉफिट आपण घेतलेला आहे डायरेक्ट बॅलन्स शीटला आणि 25,500ची जी अमाऊंट आहे ते आपण त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि या सगळ्याची टोटल आपली आलेली आहे 1,95,200. ती टोटल लायबिलिटी साईडमध्ये ॲड केल्यानंतर 2,67,800 आणि 2,67,800 अशी दोन्हीची आपली टोटल आलेली आहे. आणि इथे आपला हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. अशा प्रकारे डिव्हिडंड पेड फॉर लास्ट इयर अँड प्रोव्हिजन फॉर करंट इयर गिवनचा हा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सोडवलेला आहे. सेम फायनल अकाउंट आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. याच्यामध्ये आपण फक्त एक अकाउंट एक्स्ट्रा ॲड केलेला आहे प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन्स अकाउंट. या अकाउंटमध्ये आपल्याला एक वेगळा प्रकारचं पर्टिक्युलर विचारलं गेलेलं होतं की रिझर्व फंड ऑन 25% ऑफ नेट प्रॉफिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये जो नेट प्रॉफिट येतो त्या प्रॉफिटवरती आपल्याला 25% रिझर्व फंड चार्ज करायचा असतो आणि येणारी अमाऊंट कॉलममध्ये मेन्शन करायची असते. ट्रेडिंग अकाउंटमध्ये सेम तेच पोस्टिंग करायचं आहे जे आपण नेहमी करत आलो आहोत फायनल अकाउंट सोडवताना. ओपनिंग स्टॉक, परचेसेस, सेल्स, क्लोजिंग स्टॉक, आणखीन काही ज्या थोड्याशा गोष्टी आहेत पर्टिक्युलर्स आहेत जे आपण टिपिकली ट्रेडिंग अकाउंटमध्ये मेन्शन करत असतो ते आपण सेम त्याच पद्धतीने ट्रेडिंग अकाउंट कंप्लीट करायचं आहे. येणारा प्रॉफिट किंवा लॉस जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो. जो खर्च आहे सॅलरीज असेल, रेंट असेल, कमिशन असेल, आउटस्टँडिंग जे आपण करणार आहोत, ॲडजस्टमेंट जेवढे ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग किंवा प्रिपेअरचे आहेत ते सगळ्या आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये करतो. आणि प्रत्येक ॲडजस्टमेंटचा
सेकंड इफेक्टसुद्धा आपण या ठिकाणी करणारच आहोत. मग हे सगळं पोस्टिंग या ठिकाणी करायचं आहे. जेवढे खर्च आहे तेवढे मेन्शन करायचे आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये. आणि येणारा जो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आहे तो आपण प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन्स अकाउंटला ट्रान्सफर करणार असतो किंवा करत असतो. याच्यामध्ये आपल्याला थोडेसे वेगळे पर्टिक्युलर्स दिलेले आहेत. डिव्हिडंड पेड, डिव्हिडंड पर्पज, द करंट इयर. याच्या अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात, त्याच आपण घ्यायच्या आहेत. त्यानंतर बाय लास्ट इयर बॅलन्स, ॲप्रोप्रिएशन अकाउंटचा लास्ट इयरचा बॅलन्सही प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो, तो आपण घ्यायचा आहे. त्यानंतर जो नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आलेला आहे तोही आपण घेणार आहोत ॲप्रोप्रिएशन्स अकाउंटला. आणि रिझर्व फंड 25% किंवा दुसरा कितीही पर्सेंटेज दिले असतील तेवढे पर्सेंटेज आपण चार्ज करणार आहोत आणि अमाऊंट घेणार आहोत. त्यानंतर ट्रान्सफर टू डेव्हलपमेंट फंड जो दिलेला आहे प्रॉब्लेममध्ये 500, तो आपण घेणार आहोत. ॲडजस्टमेंट आहे ती, त्याच्यामुळे त्याचे 2 इफेक्ट आपण केलेले आहेत. त्यानंतर आपण जो ॲप्रोप्रिएशन्स अकाउंट टॅली करणार आहोत आणि येणारा फरक आहे तो तिथेच ठेवणार आहोत. जो फरक आलेला आहे नेट प्रॉफिटचा तो आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची अमाऊंट आपण बॅलन्स शीटला घेतलेली आहे. आणि बॅलन्स शीटला नेहमीप्रमाणे आपण पोस्टिंग केलेलं आहे, ते पोस्टिंग आपण करायचं आहे. शेअर्स, कॅपिटल, त्याच्यातून आपण कॉल्स इन एरियर्स वजा करायचे असतात ते केलेले आहेत. रिझर्व फंड अँड अदर फंडमध्ये आपल्याला रिझर्व फंड आणि बॅलन्स शीट, डेव्हलपमेंट फंड, बॅलन्स, एज्युकेशन फंड हे घ्यायचं आहे. आणि ॲडजस्टमेंटनुसार ट्रान्सफर केलेली अमाऊंट 100 रुपीज त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. ज्या गोष्टी आपल्याला फॉर्मॅटमध्ये विचारलेल्या आहेत त्यासुद्धा इथे दिलेल्या आहेत. विदाऊट अमाऊंट असल्यामुळे त्या अमाऊंट कॉलममध्ये त्याच्या पुढे आपण नील किंवा डॅश असं करणार आहोत. स्टाफ प्रोव्हिडंट फंड आहे, सिक्युअर्ड लोन आहे, अनसिक्युअर्ड लोन आहे, डिपॉझिट्स आहेत, करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स आहेत, क्रेडिटर्स, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. याच्यामध्ये जेवढे ॲडजस्टमेंट दिलेले आहेत रेंट, कमिशन आणि सॅलरीवरती त्या सगळ्या आपण इथे घेतलेल्या आहेत. नेट प्रॉफिट प्लस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी अमाऊंट आहे ती ॲड करून आपण 195,200 अशी अमाऊंट आपली फायनल अमाऊंट लायबिलिटी साईडला आपण घेतलेली आहे अमाऊंट कॉलममध्ये. त्याचबरोबर ॲसेट साईडला कॅश अँड बँक बॅलन्समध्ये आपण नेहमीप्रमाणे कॅश इन हँड अँड कॅश ॲट बँक ही अमाऊंट घेतोच, ती घेतलेली आहे. इन्व्हेस्टमेंट आपण ॲसेट साईडलाच पोस्टिंग करतो. त्यानंतर लोन, सन्ड्री डेटर्स अँड सॅलरी ॲडव्हान्स जे आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये विचारलेले आहे त्याचा सेकंड इफेक्ट आपण इथे केलेला आहे. करंट ॲसेटमध्ये स्टॉक आपण घेतो नेहमी ॲसेट साईडलाच. फिक्स ॲसेटमध्ये फर्निचरवरती डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे, 1,200 आपण चार्ज केलेला आहे. आणि सेकंड इफेक्ट आपण त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घेतलेला आहे. त्याचबरोबर अदर आयटम्समध्ये प्रीपेड इन्शुरन्सची अमाऊंट दिलेली नाही आहे, आपण तिथे डॅश केलेला आहे. आणि इंटरेस्ट ॲक्रूडची अमाऊंट आपण ॲडजस्टमेंटनुसार 1,000 रुपीज घेतलेली आहे. ह्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या अमाऊंट आपण सोल्युशनमध्ये घेतलेल्या आहेत. सगळ्या अकाउंट्समध्ये व्यवस्थितरित्या मेन्शन केलेले आहेत. आणि आपला प्रॉब्लेम इथे टॅली झालेला आहे. 2,67,800 या अमाऊंटने आपला बॅलन्स शीट इथे टॅली झालेला आहे. आणि बॅलन्स शीट टॅली झालं म्हटल्यावरती की आपला प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्णपणे बरोबर आहे.